श्री शंकराची सोमवारची कहाणी. ऐका श्री शिवदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजानं एकेकीला एक काम वाटून दिले. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं व चौथीला आपली सेवा कराव्यास सांगितली. अशी कामे वाटून दिली. असे बरेच दिवस चालले. पुढे बायकांत भांडण लागले. एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावायचं, दुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावं. अशी आपली चौघींची भांडणं लागली. एके दिवशी हे राजाचे कानी गेलं. राजानं मन उद्विग्न झालं, मुख चिंताग्रस्त झालं. तसाच उठला, राज्यसभेत गेला. इतक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. ते चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. ते राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एका ठाई हाक मारली व भांडणाचं कारण विचारलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं. दुसरी म्हणाली मीच का असं करावं. अशी आपली चौघांनी कारणे सांगितली. राजा म्हणाला मला आपली ह्यांना हीच कामे सांगावयाशी वाटतात. नंतर वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली, भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले व तिला म्हणाले अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली हो. तर मग ऐक आता, तू आदल्या जन्मी काय होतीस. रानात नेहमी चरत असे. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. 2 प्रहारी त्याच्यावर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचे व्रत अपुरं राहिलं. ते पूर्ण व्हावं म्हणून शंकराची आज्ञा राजास केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच म्हणी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासास जाशील, असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणींना त्यांना नमस्कार केला, भांडण सोडून दिलं, सुखसमाधानानं वागू लागली. पुढे काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे गेले. तिला विचारलं तू का भांडतेस. ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं, ह्याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, कारण शोधून काढलं. ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू गरीब ब्राह्मणांची बायको होतीस. कोरान्न मागत असस. दर सोमवारी उपवास करीस. भिक्षेला जात असस. पंचच घरी कोरान्न मागस. त्याचा स्वयंपाक करून महादेवास नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं. ते तू मान्य कर. सगळ्यांना जेव घाल. सगळ्यांचा आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल. अंती तुला कैलास लाभेल, असा आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं, नमस्कार केला, सुखसमाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे गेले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, पुनर्जन्मीची हकीकत जाणली. ते राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली फळं शंकराला अर्पण करीस. स्वतः आपण उपवास करीस, असा तुझा नेम असे. म्हणून देवानं तुला राजाची राणी केली. तू दिलेल्या फळाची देवांना तुला मुलं दिली. राजानं तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदानं सांभाळ, सुखानं वाग, ह्यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढे काय झालं. ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिने सांगितलं. ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. खाली एक शिवलिंग होतं. 2 प्रहारी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तुला राजाची राणी केली व छप्पर पलंगावर बसवलं. जसं त्यांनी तुला सुख दिलं तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं भांडण मिटवलं. राजाला आनंदी केला. आपण निघून गेले. पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तर सुफळ संपूर्ण.